सर ऑगस्ट 23 पियादाद यूथ एसोसिएशन बोनेरा. सो तुम्ही पार्टिसिपेट करता तुमचे वॉर्ड. सो तुमकां कितें सांगचे दिसता? आमचो वर्ड रोमॅन्टीक ताका लागून आमी सगळी हार्ट्स घेवन टू क्रिएट दॅट मूड रोमॅन्टीक इन स्पोर्ट्स. वी लव स्पोर्ट्स, वी लव आवर कल्चर, वी लव आवर ट्रेडिशन, वी लव द मोस्ट हॅपनिंग बोंदेर. एंड दीस इज द टायम. हांव इंग्लिशीन उलयता गो दिसतलो तुका, पूण हो टायम आमकां मेवता जाणटे चिंटू आमचो सुणा पासून आहा पळय हांगा, तो पासून आमकां हेल्प करता सगल्यांक भुरग्यांक उमेदीन हाडपाक. म्हळ्यार आमी हे फाटी चिंतलां एक बरो फ्लोट करपाक. आनी फ्लोट थीम म्हणजे आमी थीम डिसायड केली म्हणटच सगळे बसून ती एलोब्रेट करता. आं बाबा तातूंत कितें मसालो घालूंक जाय, ही थीम कित्याक, ही कित्याक न्ही. आनी ती थीम काडली म्हणटच आं ताका म्युजीक कसलें बसतलें. आनी असली थीम काडप की सगळ्याका गरज पडटा ओ एक मॅसेज कितें आसतली थ्रू फ्लोट. हें आमचें मेन. प्रायज म्हणटा आमच्यांनी सांगूंक जायना, बट वी आर एमींग फॉर फर्स्ट एवरी टायम. वी पूट आवर एफर्ट्स. आमी आमचो हें करता, आमचो वार काळजा मनाचो वार दाखयता, पण जजीसांचेर डिपेंड आहा. तुम्ही इतकी वर्सां जाली पार्टिसिपेट करता. सो तुम्ही जेन्ना थीम चूज करता कितें डिफिकल्टी येता? लायक तुम्ही प्रिवियसली सुद्दां खुबशे थिमाचेर वर्कआउट केला, तातूंत कितें चॅलेंजींग बी आसता? चॅलेंजींग अशें कांयच ना. आमी एवरी टायम न्यू थीम काडटा. इट इज नॉट मॅन्डेटरी. आमी केन्ना रिपीट करना. सपोज रिपीट पासून तो थीम केल्या जाल्यार इट इज पोर्ट्रेड इन अ डिफरंट वे. कित्याक एकूच इन्सिडंट सांगता. हाजे पयलीं शेतकार केले खूब, शेतकार खूब केल्या, नुस्तेकार खूब केल्या, खूब जाणांनी केल्या. म्हाका याद जाता आमी नुस्तेकार केला, पूण नुस्तेकार कसो केला, आमी किंगफिशर दाखयला. आतां तो किंगफिशर कित्याक किंगफिशर म्हणटा, कोण म्हणले हां तुमकां किंगफिशराचो स्पॉन्सर मेळला म्हण ना. दॅट इज आवर क्रिएटीव वे ऑफ पोर्ट्रेईंग किंगफिशर. म्हणटच एक कितें नविदाद पूण कितें पूण जाय पळय एवरी टायम पळय एज पर हें आमी सॉंग कंपोज करता. पोरुमाक रेवलोनान म्हणलें हे फावटी आमी आनीक गोडे फुडें म्हणलां, पूण आतां डिस्क्लोज करूंक जायना. तर तुमच्या हितून इतके मेंबर्स असतात ते कशे तुम्ही सेट करता? आतां आमी पळय हांगा बोनेरा म्हणना फुडें मेन थींग आमी आतां करता म्हणटा तें सगळे आमी एकठांय काम करता. फर्स्ट ऑफ ऑल सगळे एकठांय जाता. इट इज नॉट ओन्ली क्रिस्तांव हिंदू मुस्लीम आमच्या वाड्यार पळय कोण आहा सगळे एकठांय जाता. सगळे एकठांय जाता. वी हॅव गॉट लॉट ऑफ इमिग्रंट्स म्हणजे सगळे मायग्रंट्स येता हांगा. कामदार आहा खूब जाण. तांचीं भुरगीं आमचे कडेन नासता. धाकटीं भुरगीं तांकां तुमी व्हडलीं भुरगीं पासून उमेदीन नासता. हांगा पासून आसतलीं पळय हांगा लॉट ऑफ डिफरंट आनी आमी कल्चर्स. कोणाक भायर अशें दवरना. तांची उमेद आमची उमेद. आमची इवन धाकट्या भुरग्यांक आमी पार्ट घेवंक चान्स दिता. पयले नांवां घेवंक तर येत, पयल्या दिसा फकत 8 जाणां येता, दुसऱ्या दिसा 15 जाणां येता, तिसरो दीस येता म्हणल्यार 24 जाण जाता. पूण 24 जाणांक एकोमोडेट करता. मागीर थंयच जाणट्यांक एक आयज आहा फाल्यां ना सांगूं जायना. टायम कोणाचो कसो कितें चान्स दिता फुडें. सगळे एकठांय जावन आमी काम करता. ते थीम उरलेले आमी ते थीम पासून आमची सदांच क्रिएटिविटी थीम आमी सगळे एकठांय जाता आनी थीम करता. म्युजीक आमचे सदांच कंपोज नवें करता. वी कंपोज द म्युजीक एज पर द थीम. तो थिमा प्रमाणे ते म्युजीक कंपोज जाल्लें आसता सदांच आमचें. आनी मागीर ते उमेदीन भुरगीं सामकी उमेद हाडून आमचे तसोच तो फ्लोट आमचें हें आख्खें वीक हेंच आसतलें प्रॅक्टीस हातून. सो नो बडी टेक्स सगळे एकठांय जावन सगळे हें काम करता. जशें तुमचें म्युजीक डिसायड जालें मागीर डान्स स्टेप आसता, मागीर तुमचें लिप सिंग, मागीर एक्सप्रेशन, इतके परफेक्शनाचेर तुमी कशें हाडटा? आतां पळय आतां आमी नाचता म्हाका दिसता ऑलमोस्ट आतां तुमचे भुरगे कितले आतां 30 इयर्स 25-30 इयर्स आतां भुरगीं सगळीं नाचता. तांकां सगळ्यांक मोरलेस 80% तांकां स्टेप्स खबर आसता. म्हणजे मोरलेस आमचे ते हेच स्टेप्स आसता सगळ्यांक. बट आमी नवे एक्शन सॉंगां काडटा. एक्शन सॉंगां काडले म्हणजे एज पर द थीम ऑफ द म्युजीक आमी एक्शन सॉंगां करता. आतां एक वीक प्रॅक्टीस करता म्हणल्यार आमचे प्रॅक्टीस आसता ऑलमोस्ट लायक 2-3 वरां प्रॅक्टीस आसता भुरग्यांक जावन सगळ्यांक. सो आमी ते प्रॅक्टीसीन हाडून सगळे परफेक्शन हाडटा. परफेक्टेशन हाडल्यार सगळीं उमेदीन येता. भुरगीं धाकटीं भुरगीं ही व्हडलीं भुरगीं ते सॉंग सामकें बाय हार्ट करता. आनी त्या सॉंगा प्रमाणे आमी मागीर प्रॅक्टीस आमी सॉंग आमचें वता फुडें. सर तुमचे डान्स स्टेप आसता पळय ते वेस्टर्न आसता वा फोक डान्स आसता? इट डिपेंड्स ऑन द म्युजीक एंड द थीम. एक फावटी चड करून ट्रेडिशन ट्रेडिशन चड करून ट्रेडिशनल आसता. पूण इफ द थीम डिमांड्स वेस्टर्न जाल्यार वेस्टर्न स्टेप्स. पूण आमी जाता तितले आमचे ट्रेडिशनल कल्चरल हें करूंक सोदता.
dance form. फ्लोट परेडाचो ड्युरेशन कितके असता तुमकां टायम कितको अलॉट केलो आसता 24 मिनिट्स दिता ते आमकां थंयसर परफॉर्म करपाक दॅट इन्क्लुड्स 24 इन्क्लुड्स एवरीथींग टॉक स्पीच आनी आमकां टायमींग दिता मोरलेस 24 to 25 मिनिट्स तातूंत एक टॉक आसता स्मॉल वी एक्सप्लेन द होल प्रोसिजर आख्खो फ्लोट एक्सप्लेन करता Message. मॅसेज पास करता आनी ताजे मदत मागीर आमचो तो फ्लोट जाता परफॉर्मन्स जाता जो तुमचो फ्लोट आहा न्हू फ्लोटाचेर तुमी कितें दाखोवं शकना लायक कितें रेस्ट्रिक्शन्स बा आसता रेस्ट्रिक्शन मोस्टली दे डोंट वॉन्ट टू शो पॉलिटिकल मागीर तुका रिलीजन दाखोवंक हें तुका स्पेसिफिकली तुका रिलीजनाचें हें करूंक जायना स्ट्रेस आउट करूंक Which जायना divides the communal Community. harmony. Okay. आणि सोरो ड्रग्स तसलें. तसलें कांय तसलें कांय ना ना. आनी इन्फ्लेमेबल आयटम म्हणजे आनी खूब रुल्स एंड रेग्युलेशन फॉलो करचे पडटा लायव्ह एनिमल्स करूंक जायना लायव्ह हें करूंक मेळना म्हणजे क्रुएल्टी टू एनिमल्स ना ड्रग्स हें ना ड्रिंकिंग ऑन द फ्लोट इज नॉट अलाउड स्पॉन्सर्स मेन you can't display any banner of any sponsor that is the main otherwise float is not for competition आणि yes normal rules सो लास्ट 5 इयरान तुमी फर्स्ट प्रायज बा घेतलेलो आहा लास्ट 5 इयर्सान आमकां एक्चुली 2 वर्सां ते कोवीड मेवलें ताका लागून तें बंद पडलेलें 2019 आमकां फर्स्ट प्रायज मेळ्ळो ताजे उपरांत आमकां सेकंड थर्ड मेळ्ळो सो दीस इयर वी आर एमिंग फॉर फर्स्ट प्रायज रायट एवरीबडी ओके दॅट्स व्हेरी गुड सो दीस टायम फर्स्ट प्रायज 99% आमी एम केल्लो आहा आनी म्हाका दिसता 101% आमकां मेळटलो सो तुमकां कितकी वर्सां जाली तुमी बोनेरान एक पार्टिसिपेट करता हांव पार्टिसिपेट करता ऑलमोस्ट लायक 34 इयर्स दिसता म्हाका हांव बट आतां मोदे थोड्या वर्सान आसलो हांव भायर आसतालो बट मेन हो हांव जाल्यार सगळें तो सगळो हा 34-35 इयर्स 41 इयर्स ओके 41 इयर्स ओके एकूच वर्स आमी पयल्या वर्सा मातशे डावन आहले ताजे उपरांत आमी म्हाका दिसता बिलो 3 आनी ते भायर केन्नाच पडूंक ना एकूच वर्स पडले एकूच वर्स पडले सो तुमी पर्सनली मेजर चेंजीस कितें पयला हितून कित्याक तुमी पयलींच्यान आहा हितून वास्ट चेंजीस जाले पयले जाताले तो फ्लोट जाताले बारीक एकूच जाताले आमी आख्खे दिवाडी भोंवताले फ्लोट नाचूंक आमच्या पांयांनी पासून फोड येताले म्हाका उगडास तितले पासून आहा आतां मातशें करून हें जालां पब्लिसिटी चड जाल्या नाव द क्रावड बिकम टू मच चड जाला क्रावड एकदम आनी फ्लोट पळयत जाल्यार फ्लोट स्टँडर्ड्स आय कॅन टेल यू कार्निवल आनी फ्लोट जर कंपेर करीत जाल्यार आमचो फ्लोट एटलीस्ट 110 टायम्स बेटर दॅन कार्निवल फ्लोट्स रायट 110 टायम्स बेटर दॅन कार्निवल फ्लोट्स आनी लोक खूब येतात चड करून खूब येतात या वी पास ऑन अ स्ट्रिक्ट मेसेज आमची मेसेज आसता चेंजीस जाल्यार ते म्हणजे कितें तेन्ना जोणेकल्यान आपापल्याचो टेम्पो हाडप आपापल्याचो सावंड घालप पूण आतां कॉमन सावंड म्हणटा सावंडा बद्दल कांयच हें ना म्हणजे ताका व्हडलो सावंड एक जजमेंट आफ्टर ऑल कितें बरो सावंड तेन्नाच उलयता बरो सावंड तांचे बरें हाडलें बेस्ट हाडलें तांचे कडेन घडटा ते घालतले बरें मागीर 2 टेम्पो घालतले कोण आनी कितें घालतले आतां कितें रिस्ट्रिक्शन आहा एकूच व्हडलो ट्रक घालून जाता 2 ट्रॉली तशें आहा ताका लागून म्हणजे तो डिफरन्स आनी आख्ख्या गांवांक भोंवना आनी एकच कडेन टायम लिमिटेशन आहा हाजेर डायमेन्शन लिमिटेशन आहा नंबर ऑफ पार्टिसिपंट्स म्हूण ना पूण विदीन दॅट पर्टिक्युलर फिनीश स्टार्ट टू फिनीश लायन यू हॅव टू फिनीश सो सद्याक तुमकां एज कितकी म्हाका एज 51 इयर्स ओल्ड तो 51 गुड स्वीट 16 कॉस्ट्यूम एज पर द थीम आमी पळय कितें दवरता न्हू तेचे प्रमाणे आमी कॉस्ट्यूम हें करता थरयता आनी शिवता जर हांवें कितें स्टार्ट केलें कंटिन्यू केलें जर कट करून स्टार्ट केलें जाल्यार म्हाका हेल्पर आसा तशीं खूब म्हाका हेल्प करतात ती आनी पयलीं एक ट्रायल मारून पळयता मागीर कंटिन्यू करता आमी ड्रेस तशें मॅडम हो टायम पावता की एक 40+ पार्टिसिपंट आसता केन्ना सो कितें हेक्टीक बा आसता आमी रात पायो मारून कोणाचे हेल्प घेवन कशें ना कशें टेलर आहा तितल्यांचे हेल्प करता एकल्यान काट केले दुसऱ्या शिवंक आनी आमी मोस्टली वेस्टर्न करूंक वचना नाका लागून त्या कॉस्ट्यूम आनी कितें अरेंज जाता ते लायक व्हायट टॉप्स ब्लॅक पॅन्ट वीच इज इजिली अवेलेबल सो एक कलरफूल डान्सरांक करता पळय ते कॉस्ट्यूम शिवचेच पडटा सो मोस्टली वी डू ट्रेडिशनल सो वी कॅन जस्ट बोरो सारीज अँड वे
or gagras and all. So we save on the money because it's all hard-earned money. We contribute house to house and we spend. It's not we get a sponsor from somebody. No, you and can't we- get a sponsor. Yeah. So आमी जाता तितले लेस एक्सपेन्स लेस करता कित्याक आमच्या कॉन्ट्रिब्युशना प्रमाणे आमकां मोडचे पडटा पयशे. मॅडम तुमचें नाव माझं नाव रेश्मा नाईक. तुमचें मॅम सँड्रा फेरा. वॉट यू लायक टू से अबाउट दिवार आयलंड. मेन म्हणटा तें आमकां दिवार आयलंडाक फेरी लागता आनी ते भशेन आमकां हिंगा दिवार आयलंडाक 4 फेरी आहा. सो इवन तूं क्रॉस करतलो जाल्यार फेरी म्हणजे दुसऱ्या आयलंड वयतलो जाल्यार पयस बीन पणजे फेरी क्रॉस करून वयचें पडटा आमकां. आनी मेन म्हणटा आमकां ओल्ड गोवा सायडीच्यान येयलो म्हणटकूच तूं मेन म्हणटा तो आमच्या दिवार आयलंडाक बंगलो म्हणटा पळय मेन आमचें आहा तें लागता. मागीर तेजे उपरांत आमकां ते मानोस मागीर दोंडो म्हणटा तो एक दोंडो तो पूण आतां आमचे ते आमो आहा तो मोडला आतां. सो तो मेन आमचे आसले दिवार आयलंडाचो दोंडो म्हणटा तो आतां ते शेत शेत Yeah, in this beautiful island, as my fellow islanders said, we have no other route outside the island other than taking the ferry. Only one railway bridge that passes through. Other than that, we have no way of going, no connecting land, so to say, to go to the other side. Once you enter Divar, you'll see lush green landscapes, including the fields. Then you have something called a Dawarna there, Dawarna, where in the olden times, people used to go and collect wood, correct? And then they used to travel with this heavy wood on their head. So at every point around the surrounding of the island, before you reach your homes, residences, yeah. At the To midpoint, unload, basically to unload your burden, I mean, Yeah. which is the heavy load, Yes. without taking any other's help. help. So it was at a height You have to help. with a shade where you could unload all your stuff, keep it on it, and then sit under the awning, so to say, or a tree over there. रेस्टिंग Yes. हांव नको पूण पयलीं सांगता ते हिसपान पयलीं फेरी नासली ती फकत एक तार आसली. तार म्हणल्यार व्हडें आनी त्या व्हड्यान क्रॉस करताले सगळे लोक. आनी तो एकलोच मनीस हाल्लो सगल्यांक फेरी म्हणजे ह्या वदांतान आलतडीतान पोलतडी व्हरतालो तो धुमो. म्हणजे पोलतडीतान उलो मारचो पडटलो धुमो. हां बाबा ह्या वदान हा जाल्यार धुमो येता थाणीत आपल्याचें व्हडें. ताका लागून त्या रोडाचें नांव पासून धुमो शेट रोड म्हणून सुद्दां. एक काशेलपूण दिवाडीचें म्हणजे एक बोंदेरा म्हणलें की नांव येता दिवारीचें. आतां जे बोंदेराचें फेस्त म्हणटा तें कोमनी दादीचें तें आतां एसोसिएशनान आपल्याच्या हातीन घेतलां आनी इतलीं वर्सां आतां हे 41st इयर आपूण सेलेब्रेट करता हाजें. तें काशेलपण म्हणल्यार सगळे लोक पयलीं सांगल्या ते हिसपान एकठांय जाता हिंदू क्रिस्तांव मुसलमान नो एज बार. पूण आनीक एक बरें दिसता म्हणजे सो व्हड पार्टिसिपेट करता पूण कोणाक खबर आसना कोण कितें करता हें मेन सारकें. पूण फायंड आवट करूंक भोंवता कोण कितें करता रे. हां बाबा हे करता जाण मरे ते आंबो करता हे आंबो रे ते कोणूच करता. पुढे एक माता लहान भुरगीं पासून आपल्याचो सिगरेट धरता. आपल्याची सिगरेट धरता. जी भुरगीं रोखडीच उलोवंक येता भुरगीं अशीं ल्हान भुरगीं पूण बोंदेरा येता तेन्ना ती झट्ट करून उलयना. रिवील करना सिगरेट आपलो तो कोण वड कितें इतलोय करता बरो टीम आसूं ते तेणूय आमकां विचारल्यार ते फक्त- म्हणटा ना सांगना म्हणून इतले सिगरेट ते फक्त गमता लास्ट डे. हां कोण सॉंग म्हटलां कोणें कितें केलां ते रिवील फकत त्या दिसा जाता बोंदेरांनी. सो पियादाद यूथ एसोसिएशन आहा पळय त्या क्लबाचे जे प्रेसिडेंट मेंबर्स आहा पळय तेंची कम्युनिटी तांकां एक खबर आसना तेम कितें करता तुमी. ना तांकां बी कोणाक खबर आसना. फकत एक वॉर्ड मिटींग जाता तेन्ना सगळे विचारता ते सगळे वॉर्ड पार्टिसिपेट करता काय म्हणून वी हॅव टू सायन एग्रीमेंट सडपती की सगळे करतले पार्ट घेतले आनी बाबा यू आर फॉलोईंग द रुल्स अँड रेग्युलेशन. फाल्यां मागीर म्हणूंक जायना यू कॅन्ट ब्लेम द ऑर्गनायझर्स ऑल्सो. कित्याक ऑलरेडी स्पेसिफिकेशन डायमेन्शन व्हेकल्स एवरीथींग इज गिवन and the organization holds the right of judgment. Even जजीसांचे मार्कशीट कोणाक पळोवंक मेळना
That is very confidential. जशें तुमी आमकां सांगलें पी आर आर यूथ एसोसिएशन कमिटी मेंबर्स आसा तांकां सुद्दां खबर आसना. समज एका वॉर्डान जे घेतला थीम त्याच दुसऱ्या वॉर्डान चूज केला जाल्यार ते एक जावचें ना, कॉन्फ्लिक्ट जावचें ना. जाता हाजे पयलीं जाल्लें आहा तें जायत जाल्यार जजमेंट जजीसांक इजी जज करपाक व्हेरी इजी. कित्याक काय 4 फ्लोट पळय आतां 6 फ्लोट आहा, 4 फ्लोट तो सेम थिमीचे जाले. त्या चारांतले ते जज हें करतलो कोणी बरी थीम ती थीम बरी डिपिक्ट केल्या ती, उरलेले 2 युनीक आसतले. सो एडवांटेज तांकां दोगांक तशें. सो जेन्ना फ्लोट परेड तुमचें स्टार्ट जाता खूब तो क्रावड आसता, थोडे तुमचे वळखीचे आसता ते तुमकां वळखता, मातशें एक्सप्रेशन वा तुमचें एक्सचेंज जाता थंयसर. पूण तुमचे जे कॅरेक्टर तुमी प्ले करता डिफरंट यूथ जावं सिनियर जावं धाकटी भुरगीं, तुमकां डिस्ट्रॅक्ट जायना तुमी? ना डिस्ट्रॅक्ट अशें जायना कित्याक संवय जाल्ली आहा. जाता बट दॅट इज पार्ट एंड पार्सल ऑफ द परफॉर्मन्स. आतां तूं म्हणशी म्हाका कॅरेक्टर कशें चूज करता काय म्हण डिपेंड्स ऑन द थीम. डिपेंड्स ऑन द थीम. आनी आमी जाणो आतां इतलीं वर्सां केल्या हा बाबा हो कसो करता, हो कसो बिहेव करता ऑन दॅट पर्टिक्युलर डे. आतां आमच्या मदें पळय हो एकलो आहा आलिनो काबरा, ताका कितें ताका तूं कसलोय रोल दी तो कॅरेक्टर टू द परफेक्शन करता. कित्याक हाज्या पयलीं ताका आमी म्युजिशियन केलो, बटरफ्लाय केलो, लास्ट टायम आमी पावसाच्या तेंपार ताका पिकॉक केलो. तो पिकॉक जावन आख्खें गाजयलो आमचो फ्लोट. म्हणटा थोडे असले मनीस आहा ते कॅरेक्टर सारको टू परफेक्शन करता, थोड्यांक सांगपाची गरज ना. आतां ताजे कडल्यान जाणून घे तूं तो कसो करता पळय तो. मॅम तुमच्या बोनेरांक ऑल गोवा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन जाता, सो ताज्या बद्दल तुमकां कितें सांगचें दिसता? तो फ्लोट जो जाता तो आमचे सगळे दिवाडेची पार्टिसिपेट करता, पूण फॅन्सी ड्रेस आसता ती ऑल गोवा कोणाच्यानूय पार्टिसिपेट करूंक जाता. आमचे कडेन ज्युनियर कॅटेगरी एंड सिनियर कॅटेगरी आहा. सो अशें ना की बोनेरा ओन्ली इज ऑफ दिवाडकाज. वी ट्राय टू इन्क्लूड सगळे गोंयकारांक जे कोण आसा तांकांय पार्टिसिपेट करूंक आमी उलो घालता. सो तुमी कितें शोकेस करूं शकना तेतून फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनान? पॉलिटिकल रिलीजियस अलावड ना. ट्रेडिशनल वा वेस्टर्न हें दुसरें कितें न्हेसूंक जाता. क्रिएटीव स्टाफ पॉलिटिकल रिलीजियस सोडून, कित्याक फाल्यां पॉलिटिकल केले एक कोण न्हेसलो दुसरे पार्टी इकरा घेतलो. इवन रिलीजियस आय मीन टू नॉट टू डिस्टर्ब द कम्युनल हार्मनी. रिस्ट्रिक्शन ते. थँक्यू. My heart is in my heart. Where are your hearts, man?